संतवाणीमध्ये आपण काल पाहिलं. त्यानंतर आ आहे धरीला पंढरीचा चोर. हा संतवाणी मधला दुसरा अभंग आपल्याला पाहायचा आहे. धरीला पंढरीचा चोर या अभंगाची रचना संत जनाबाई यांनी केलेली आहे. या प्रस्तुत अभंगामध्ये संत जनाबाई विठ्ठलावरती आपलं निस्सीम असणारं अशा प्रकारचं प्रेम या अभंगाच्या माध्यमातून प्रेमळ अशा प्रकारच्या संवादातून व्यक्त करून दाखवतात. या अभंगामध्ये आपल्याला या संत जनाबाईचं आणि त्याच बरोबर विठ्ठलाचं एक प्रकारचं भांडण पाहायला मिळतं. हे भांडण नेमकं काय आहे? तर हे भांडण हक्काचं आहे. संत जनाबाई विठ्ठलावरती आपला हक्क बजावतात की मी विठ्ठलाची एकनिष्ठ अशा प्रकारची एक भक्त आहे. या विठ्ठलाची भक्ती करण्याचा मला अधिकार आहे आणि हा अधिकार संत जनाबाई एक वेगळ्या प्रकारे व्यक्त करण्याचं काम करतात. एक थोडीशी वेगळ्या पद्धतीनं एक लटकं भांडण करतात विठ्ठला बरोबर आणि आपला जो त्याच्यावरती असणारा हक्क आहे तो हक्क, भक्तीचा हक्क या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. हा अभंग म्हणजे एक रूपकात्मक अशा प्रकारची रचना आहे. आता रूपक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. रूपक अलंकार आपण याच्या अगोदर अभ्यासलेला आहे. रूपक म्हणजे एकासारखी दुसरी गोष्ट असते. या ठिकाणी ज्याप्रमाणे चोर आणि शिपाई यांचं जे काही एक नातं म्हणा आपण किंवा एक काम म्हणूया, तसं इकडं चोर आणि शिपाई यांच्यामध्ये असणारा हा जो वाद असतो, एक प्रकारचा असणारा संघर्ष असतो. चोरानं चोरी करायची आणि पळून जायचं आणि शिपाई म्हणजे पोलीस हे त्यांच्या पाठीशी राहतात, त्यांना पकडतात, त्यांना बांधतात, त्यांना शिक्षा करतात. हा जो एक त्या दोघांच्या मध्ये चाललेला जो संघर्ष असतो, तसाच इथं सुद्धा या दोघांच्या मधला एक संघर्ष आहे. कोण दोघ आहेत? तर इथं एक विठ्ठल आहे आणि दुसऱ्या संत जनाबाई. या दोघांच्या मध्ये सुद्धा असाच एक, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, चोर आणि शिपाई यांच्यामधला संघर्ष हा कायमचा आहे. इथं मात्र हा लटका आहे, काही कालावधी पुरता आहे, काही वेळेपुरता या दोघांच्या मध्ये हा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा संघर्ष हक्काचा, भक्तीचा आहे आणि तो संघर्ष मात्र वेगळा आहे. परंतु एक त्या माध्यमातून एक रूपक साधण्याचं काम संत जनाबाई यांनी या काव्यामधून केलेलं आहे. प्रथम आपण संत जनाबाईंचा अगदी थोडक्यामध्ये म्हणजे त्यांच्या साहित्याचा, त्यांचा थोडक्यामध्ये अगोदर परिचय आपण करून घेऊ. संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील एक संत कवयित्री आहे की ज्या संत कवयित्रीला नामदेवांची शिष्या, नामयाची दासी असं म्हणून सुद्धा या साहित्यामध्ये ओळखलं जातं किंवा तसा देखील या संत जनाबाईचा उल्लेख या ठिकाणी पाहिला. या संत जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या ठिकाणी झाला.
नेमका जन्म कधी झाला, नेमका मृत्यू कधी झाला, हे मात्र निश्चितपणानं सांगता येत नाही. परंतु परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे त्यांचं जन्म ठिकाण आहे. त्यांना संत नामदेवांच्या सानिध्यामध्ये विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला आणि म्हणूनच त्यांना नामयाची दासी सतत नामदेवाच्या पायाजवळ पहिल्यापासून राहिल्या आणि म्हणून त्यांना नामयाची दासी असा उल्लेख अनेक अभंगामध्ये साहित्यामध्ये सुद्धा पाहायला. जनाबाईंनी खूप मोठी अशी मराठी साहित्यामध्ये काव्यरचना केलेली आहे. विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीमध्ये ओतप्रोत भरलेली आपल्याला पाहायला. प्रस्तुत अभंगामध्ये संत जनाबाई विठ्ठलाबरोबरचा प्रेमळ अशा प्रकारचा सुखसंवाद आहे. बघा, जरी आपल्याला दिसायला ते भांडण दिसत असलं, जरी आपल्याला भांडण वाटलं, जरी त्याला भांडणाचं स्वरूप संत जनाबाईंनी दिलेलं असलं, तरी सुद्धा हा एक प्रेमळ अशा प्रकारचा सुखसंवाद आहे. लक्षात ठेवा, सुखसंवाद. संवाद म्हणजे संपर्क आणि तो कसा आहे, सुख आहे, त्यामध्ये एक प्रकारचं सुख आहे. लक्षात ठेवा, या भांडणामध्ये सुख आहे आणि अशा प्रकारचा हा सुखसंवाद एक लटका अशा प्रकारचं, लटका म्हणजे काही क्षणिक, काही क्षणापुरतं अशा प्रकारचं हे दोघांच्या मधलं एक भांडण संत जनाबाईंनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. खरोखरच भक्ती कशी असावी, ईश्वराची भक्ती कशी करावी, त्या ईश्वर भक्तीचा एक मार्ग जणू काही या अभंगाच्या माध्यमातून, या काव्याच्या माध्यमातून संत जनाबाई आपल्याला सांगतायत. या संत जनाबाई काय काय सांगतात किंवा भक्ती कशी असावी ते या ठिकाणी सांगण्याचं काम करतात. एक भक्तीचं खूप मोठ्या अशा प्रकारचं बळ या त्यांच्या अभंगवाणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट, या त्यांच्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, या अभंगामध्ये त्यांच्या तोंडी मार्दोपणा आहे. म्हणजे जरी भांडणाचं स्वरूप असलं तरी मार्दव अशा प्रकारचे शब्द आहे, ज्याला आपण मार्दव म्हणजे कोमल अशा प्रकारची म्हणू, किंवा ज्यामुळं कसल्याही प्रकारची इजा होणार नाही, भावना दुखावल्या जाणार नाही, अशा प्रकारच्या मार्दव भाषेमध्ये या संत जनाबाईंनी आपली विठ्ठल भक्ती व्यक्त केलेली पाहायला मिळते. एवढंच नाही तर त्यांच्या या शब्दामध्ये, त्यांच्या या भाषेमध्ये कारुण्य आहे, त्याचबरोबर अंतःकरणाची असणारी आर्तता, आर्तता म्हणजे व्याकुळता, अंतःकरणामध्ये असणारी जी आर्तता आहे, जी व्याकुळता आहे, कोणती व्याकुळता आहे की मी कधी विठ्ठलाची भेट घेईन, मला विठ्ठल कधी भेटेल, याची लागलेली जी आर्तता आहे, जी व्याकुळता आहे, ती आर्तता आणि व्याकुळता देखील आपल्याला या अगदी छोट्याशा अभंगामध्ये पाहायला मिळते. आता या ठिकाणी या संत जनाबाई काय काय सांगतात, भक्ती कशी असावी आणि रूपक कशा पद्धतीनं या काव्यामध्ये, या अभंगामध्ये साधलेला आहे ते आपल्याला पाहायचंय. बघा, पुस्तकामध्ये तो अभंग बघा. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली गोडी. सोह शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. बघा, अगदी थोडक्यामध्ये साधारणतः एक छोट्या छोट्या असणाऱ्या एक 10 ओळीमध्ये संत जनाबाई ही
आपली भक्ती किंवा आपल्या भक्तीचं किती बळ आहे, भक्तीची काय ताकद आहे, भक्तीचा मार्ग कशा प्रकारचा आहे, भक्तीचा हक्क माझा कशा प्रकारचा आहे, या सगळ्या गोष्टी या 10 ओळींमध्ये सांगतात. सुरुवातीलाच त्या काय म्हणतात बघा, रूपक साधलेलं आहे. कशा पद्धतीचं रूपक आहे या अभंगामध्ये? दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या. मी काय केलंय? तर मी पंढरीच्या चोराला पकडलेला आहे. आता पंढरीचा चोर म्हणजे कोण? आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे पंढरीला कोण आहे. तर पंढरीला आहे विठ्ठल. त्या विठ्ठलाला संत जनाबाई चोर म्हणतात. म्हणजे विठ्ठल झाला चोर आणि संत जनाबाई झाले शिपाई. ज्या पद्धतीनं चोर आणि शिपाई यांच्या मधला जो संघर्ष असतो, तसा संघर्ष, तसं रूप या ठिकाणी संत जनाबाईंनी या काव्याच्या माध्यमातून साधलेलं आहे. आणि म्हणून त्या म्हणतात, ज्याप्रमाणे चोर पळतो आणि चोराच्या पाठीमध्ये शिपाई लागतो त्याला पकडण्यासाठी, तसंच इथं सुद्धा आहे. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. या पंढरीच्या विठ्ठलाला मी पकडलेला आहे आणि गळा बांधून या दोर, मी त्याला दोरानं बंदिस्त केलेला आहे. चोराला दोरानं बंदिस्त करतात, पण इथं संत जनाबाईंनी मात्र दोरानं बंदिस्त केलंय. परंतु तो दोर कोणता आहे नीट समजून घ्यायचंय. हा दोर प्रेमळ अशा प्रकारच्या भक्तीचा दोर आहे. लक्षात घ्या, इथं भक्ती आहे, भक्तीचा दोर आहे. मी एवढी बघा, एखाद्या चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती कष्ट घ्यावं लागतं आपल्याला माहितीये का? त्या शिपायापेक्षा चोर वरचढ असतो, तो पुढं पुढं पळतो, त्याला अनेक मार्ग माहित असतात, पळून जाण्याचे, लपण्याचे अनेक मार्ग असतात. त्या चोरापेक्षा शिपायाला आणखीन वेगळे मार्ग निवडावे लागतात. त्यावेळी तो हाती लागतो, तो सहजासहजी मिळू शकत नाही. मग तसं इथं सुद्धा आहे. इथं सुद्धा या विठ्ठलाला पकडण्यासाठी या संत जनाबाईंना सुद्धा त्या विठ्ठलाच्या पुढं 2 पावलं टाकावी लागणार आहेत. पण ती 2 पावलं टाकताना कसली पावलं? तो देव आहे, लक्षात घ्या. इथं भक्तीची पावलं आहे. जितकी भक्ती जास्त, जितकं ईश्वराचं नामस्मरण जास्त, तेवढा ईश्वर लवकर प्रसन्न होतो. हे या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं. भक्ती खूप महत्वाची आहे वारकरी संप्रदायात, आणि संत जनाबाई या वारकरी संप्रदायातीलच एक संत आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलंय? कोणता दोर आहे? तर भक्तीचा दोर आहे. प्रेमळ, प्रेमयुक्त अशा प्रकारच्या भक्तीच्या दोरानं बांधलेलं आहे. भक्तीमध्ये त्याला बंदिस्त केलंय. कारण का? ईश्वर प्रसन्न कोणाला होतो? वारकरी संप्रदाय सांगतो, ईश्वर प्रसन्न कोणाला होतो? जो ईश्वराची भक्ती करतो, खूप मोठी भक्ती करतो, त्याला ईश्वर प्रसन्न होतो. आणि मग या संत जनाबाईंनी विठ्ठलाला दोरानं बांधलंय, भक्तीच्या दोरानं बांधले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खूप मोठी अशा प्रकारची भक्ती ती संत जनाबाईंनी विठ्ठलाची केलेली आहे. तेव्हा तो प्राप्त झालाय. लक्षात घ्या, जसं शिपायाला खूप कष्ट घ्यावं लागतं, त्यावेळी चोर सापडतो, सहजासहजी मिळत नाही, खूप त्याच्यासाठी आटापिटा करावा लागतो, त्यावेळी तो ताब्यात मिळतो. मग संत जनाबाईंनी सुद्धा विठ्ठलाला पकडले, आता बंदिस्त केलंय. कसं बंदिस्त केलं? तर ते भक्तीच्या जोरावरती बंदिस्त केलंय. त्याची खूप मोठी भक्ती केली आहे आणि भक्तीच्या दोरानं बांधले. म्हणून पहिल्याच 2 ओळीमध्ये संत जनाबाई सांगतात की धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. चोर ज्या पद्धतीनं चपळतेनं पळतो, तसा ईश्वर सुद्धा पळतोय. त्या ईश्वराला मी पकडण्याचं काम केलं. माझ्या विठ्ठलाला भक्तीच्या जोरावरती मी पकडण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये बघा, मार्दवता आहे, कोमलता आहे. लक्षात घ्या, अंतःकरणाची आर्तता आहे, व्याकुलता आहे, प्रेम आहे, म्हणून तो सापडलाय. कोणालाही ईश्वर प्राप्त होऊ शकत नाही. वारकरी संप्रदाय म्हणतो, जो भक्ती करेल त्याला ईश्वर प्राप्त होईल. पुढे संत जनाबाई काय म्हणतात बघा, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला.
आणि मग अशा प्रकारच्या या हृदयामध्ये बंदिस्त केलंय असं संत जनाबाई म्हणतात. एखाद्या चोराला ज्यावेळी शिपाई पकडतो त्यावेळी त्याला कुठं बंद करतो? जेलमध्ये बंद करतो. आपण त्याला जेल म्हणतो. मग आता विठ्ठल नावाच्या या चोराला ज्यावेळी संत जनाबाईंनी पकडलं त्यावेळी त्याला बंदिस्त कुठं करावं? तर त्याला बंदिस्त केलं आपल्या हृदयात. पहा, हृदय बंदीखाना केला. या विठ्ठलाला भक्तीच्या बळावरती पकडलं आणि कुठं ठेवलंय? हृदयामध्ये ठेवलंय. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल विठ्ठल हा माझ्या हृदयामध्ये आहे, तो माझ्या हृदयात आहे. अशा प्रकारचा हा हृदयाचा जणू काही बंदीखाना केला, कैदखाना, त्याला आपण कैदखाना म्हणतो. कैदेमध्ये ठेवलं जातं जसं चोराला, तसं या विठ्ठलाला कुठं, विठ्ठलाचा कैदखाना कुठे आहे? संत जनाबाई म्हणतात माझ्या हृदयामध्ये विठ्ठलाचा कैदखाना आहे. मी त्याला माझ्या हृदयामध्ये बंद केले. आणि अशा प्रकारचं हृदय म्हणजे बंदीखाना आहे. आत विठ्ठल कोंडीला आणि त्याच माझ्या हृदयाच्या बंदीखान्यामध्ये मी त्याला कोंडलेलं आहे. भक्तीच्या जोरावरती त्याला आपलंसं केलंय. तो सहजासहजी या बंदीखान्यामध्ये येऊ शकतो का? येऊ शकत नाही. त्याच्यासाठी मला खूप कष्ट घ्यावं लागलेलं आहे. आणि ते माझं कष्ट कोणतं आहे? संत जनाबाई म्हणतात मी आजपर्यंत जे केलेली भक्ती आहे ती भक्ती आज माझ्या फळास आली. त्या विठ्ठलाला मी माझ्या हृदयामध्ये बंद करू शकले. त्या विठ्ठलाला मी माझ्या हृदयामध्ये बंद केलेलं आहे. भक्तीच्या जोरावरती मी त्याला आपलंसं केलेलं आहे. माझ्या हृदयामध्ये त्याला बंद केलेलं आहे. बघा, इकडं दोन मार्ग आहेत बघा रूपक. एकीकडे इकडं चोर आणि शिपाई आणि इकडं विठ्ठल आणि संत जनाबाई. दोन्ही मार्गाने आपण पुढं जातो. इकडं चोराच्या मागे शिपाई लागतो, तर इकडं विठ्ठलाच्या पाठीमागे संत जनाबाई लागल्या. इकडं शिपाई त्या चोराला पकडतो, इकडं संत जनाबाईंनी विठ्ठल नावाच्या चोराला पकडलेला आहे. इकडचा शिपाई काय करतो? कैदेमध्ये चोराला बंद करतो. इकडच्या आमच्या संत जनाबाईंनी विठ्ठलाला सुद्धा कैदेमध्येच बंद केलेला आहे. परंतु कैदखाना दोघांचाही वेगवेगळा आहे. इकडे आमच्या संत जनाबाईंचा कैदखाना म्हणजे स्वतःच हृदय. स्वतःच्या हृदयामध्ये या संत जनाबाईंनी या विठ्ठलाला पकडलेले रूपक आहे. एक बाजू ही दुसरी बाजू दोन्ही अगदी सारखे आहेत असं दाखवण्याचं काम या संत जनाबाईंनी या अभंगामध्ये केले. पुढं संत जनाबाई काय म्हणतात बघा. शब्दे केली जवाजुडी विठ्ठल पायी गातली दे. आणि मग हे सगळं करत असताना, हे सगळं करताना शब्दे केली जवाजुडी. शब्दे केली जवाजुडी. जवाजुडी या शब्दाचा अर्थ आहे, जवाजुडी म्हणजे जुळवा जुळव. शब्द तुम्ही लिहा, जवाजुडी. जवाजुडी म्हणजे जुळवा जुळव. लक्षात ठेवा. शब्दाचे अर्थ जर तुम्हाला कळले तरच तुम्हाला त्याचा त्या ओळीचा अर्थ कळेल. जवाजुडी याचा अर्थ असा आहे की जुळवा जुळव. काय केलंय? मी या विठ्ठलाला पकडण्यासाठी इकडं शिपायाला काय करावं लागतं? चोराला पकडण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याची माहिती मिळवावी लागते, प्रवास करावा लागतो, जीव धोक्यात घालवावा लागतो, अनेक मार्गानं त्या चोराला पकडलं जातं. तसं इथं सुद्धा या विठ्ठलाला पकडण्यासाठी सुद्धा कष्ट घ्यावं लागतं. तोही सहजासहजी मिळत नाही. तर त्याच्यासाठी काय कष्ट घ्यावं लागतं, काय कष्ट घेतलेलं आहे संत जनाबाईंनी. संत जनाबाई म्हणतात शब्दे केली जवाजुडी. मी सुद्धा या विठ्ठलाला प्राप्त करून घेण्यासाठी जवाजुडी केली, म्हणजे शब्दांची जुळवाजुळव केली. शब्दाची जुळवाजुळव करणं म्हणजे नामस्मरण करणं. कारण का सध्याच्या युगामध्ये जर परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर तो नामस्मरणानं होतो. लक्षात ठेवा. द्वापार युगामध्ये पूजा केल्यानंतर ईश्वर प्राप्त होत होता. सध्याच्या युगामध्ये मात्र नामस्मरणानं विठ्ठल प्राप्त किंवा ईश्वर प्राप्त. आणि म्हणून
संत जनाबाई म्हणतात मी सुद्धा काय केलंय, नामस्मरण केलं आणि शब्दांची जुळवाजुळव केली, नामस्मरण केलं, शब्दे केली जवाजुळी, विठ्ठल पायी घातली बेडी. शब्दांचं जुळवाजुळव केली आणि नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणानं म्हणजेच विठ्ठलाच्या भक्तीनं हा विठ्ठल माझ्या ताब्यामध्ये आला, तो मला मिळाला आणि मग मी त्याच्या पायामध्ये काय केली, बेडी घातली. चोर सुद्धा कष्टातून अशा प्रकारे शिपाई सुद्धा अशा प्रकारच्या चोराला खूप कष्टातून पकडतो आणि त्याच्या पायामध्ये दोरी घालतो, म्हणजे त्याला बांधून घालतो, त्याला बंदिस्त करतो, त्याच्या पायामध्ये बेड्या घालतो. का बेड्या का घातल्या जातात? पुन्हा त्यानं पळून जात म्हणून त्याला बंदिस्त केलं जातं, कैदेमध्ये टाकलं जातं. वेळ प्रसंगी त्याला साखळदंडानं बांधलं जातं. तो चोर कशा प्रकारचा आहे, त्याचा गुन्हा कशा प्रकारचा आहे, याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात. इथं मात्र संत जनाबाईंनी सुद्धा तेच केलंय. संत जनाबाईंनी काय केलंय बघा, विठ्ठल पायी घातली बेडी. या विठ्ठलाला सुद्धा काय केलंय, साखळ दंडानं बांधलंय. साखळ दंड घातलाय पायामध्ये. का बरं? कुठं कोंडले? हृदयामध्ये कोंडले. हृदयामध्ये कोंडून पुन्हा साखळ दंड घातलाय. साखळ दंड का घातलाय? तर त्यानं पुन्हा या हृदयातून बाहेर. काय कल्पना आहे बघा. कल्पना कशा प्रकारची केली आहे संत जनाबाईंनी, की चोर पळून जाऊ नये म्हणून ज्याप्रमाणे त्याच्या पायामध्ये बेडी घातली जाते, तसं संत जनाबाई म्हणतात या विठ्ठलानं सुद्धा माझ्या हृदयातून पुन्हा पळून जाऊ नये म्हणून मी त्या विठ्ठलाच्या पायामध्ये सुद्धा साखळ दंड घातलाय. याचा अर्थ असा आहे की ही जी विठ्ठलाची भक्ती आहे, ज्या विठ्ठलाला मी माझ्या हृदयामध्ये बंदिस्त केलंय, तो विठ्ठल सुद्धा कदापिही या माझ्या हृदयाच्या बाहेर पडू नये, तो माझ्यापासून कधीही दूर जाता कामा नये म्हणून मी त्या विठ्ठलाला सुद्धा काय केलंय, तर बंदिस्त केलंय. त्या विठ्ठलाला मी काय केलंय, साखळ दंडानं बांधलेला आहे. असा विठ्ठल बांधलाय भक्तीनं. लक्षात ठेवा, असा भक्तीनं मी विठ्ठल बांधलाय. तो विठ्ठल कधीही माझ्या हृदयातून कदापिही बाहेर पडणार नाही. अशा पद्धतीने मी त्याला बांधले. पुढं संत जनाबाई काय म्हणतात बघा, सोह शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. पुढे सांगतात की सोह शब्दाचा मारा केला. सोह शब्द म्हणजे नेमकं कसले शब्द? सोह सोह शब्दाचा मारा केला म्हणतात. सोह म्हणजे काय? सोह या शब्दाचा अर्थ आहे आत्मा व परमात्मा यांचं ऐक्य. बघा, आत्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य म्हणजे सोह. म्हणजे नेमकं काय? आत्मा आणि परमात्मा हे एकच आहेत. त्याच पद्धतीने तू आणि मी म्हणजे कोण बघा, संत जनाबाई आणि परमेश्वर. संत जनाबाई आणि परमेश्वर, तू आणि मी म्हणजे संत जनाबाई आणि परमेश्वर एकच आहोत. भक्तींच्या शब्दांचा मारा करून मी काय केलेलं आहे, तुझी खरी भक्त आहे हे मी तुला दाखवून दिलंय. त्याला म्हणायचं सोह शब्दाचा मारा. बघा, लक्षात येते का? सोह शब्दांचा मारा म्हणजे मी दाखवून दिलंय की तू आणि मी एक आहोत. हे विठ्ठला, मी आणि तू एक आहोत. म्हणजे आत्मा आणि परमेश्वर हे दोन्ही एकच आहेत. हे मी कसं दाखवून दिलंय, तर मी माझ्या भक्तीच्या माध्यमातून तुला दाखवून दिलंय. या भक्तीमुळं, या भक्तीच्या शब्दांचा मारा, त्या शब्दांच्या माऱ्यामुळे मी खरी भक्त झालेली आहे आणि आता तू माझ्यापासून कदापिही दूर जाऊ शकत नाहीस. हे विठ्ठलाला या संत जनाबाईंना दाखवून दिले. आणि मग ज्यावेळी हे विठ्ठलाच्या लक्षात आलं, काय सोह शब्दाचा मारा ज्यावेळी केला, विठ्ठलाच्या लक्षात आलं, त्यावेळी विठ्ठल काकुळती आला. इकडं सुद्धा तसंच होतं. दोन्ही अगदी सारखं आहे, रूपक आहे. खूप कष्टातून ज्यावेळी एखादा शिपाई एखाद्या चोराला पकडतो आणि ज्यावेळी चोरांच्या लक्षात येतं
की आता आपण काही या शिपायापासून दूर जाऊ शकत नाही, त्यावेळी तो काय करतो, त्यावेळी तो काकुळतीला येतो, त्यावेळी तो गयावया करायला लागतो. जोपर्यंत त्याला निसटता येतं, जोपर्यंत तू निघून जाऊ शकतो, तोपर्यंत तो दयावया करत नाही, गयावया करत नाही, काहीच करत नाही, काकुळतीला येत नाही. परंतु त्या शिपायांचा मोठा बंदोबस्त पाहिला आणि एकदा का हातामध्ये बेड्या पडल्या, पायामध्ये पिढ्या पडल्या, कैदेमध्ये बंदिस्त झाला की तो शिपाई शरण येतो. त्याला थोडक्यात शरण येतो, गयावया किंवा शरण. हे कधी येतो? ज्यावेळी त्याचे मार्ग सगळे बंद होतात त्याच वेळी हे घडतं. तसं इथं सुद्धा बघा, या संत जनाबाईंनी एवढी भक्ती केली की आता ईश्वर आणि संत जनाबाई एकच झाले. सोह शब्दांचा मारा केला, भक्तीचा मारा केला, आणि त्या भक्तीच्या माऱ्यामधून काय झालं तर ईश्वर आणि संत जनाबाई दोन्ही एक झाले. याचा अर्थ असा असू शकतो की ईश्वराचं एक प्रतिरूप संत जनाबाई, ईश्वराचं एक प्रतिरूप निर्माण झालं, आणि त्यामुळं आता ईश्वर काही या संत जनाबाईच्या या कैदेमधून, या बेड्यामधून तो आता बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून बघा, आणि म्हणून तो काकुळती आलाय, तो गयावया करू लागलाय. आता आपण या संत जनाबाईच्या भक्तीतून कदापिही बाहेर पडू शकत नाही. संत जनाबाईनं भक्तीच्या जोरावरती आपल्याला वश करून घेतलंय, हे सुद्धा आता त्या विठ्ठलाच्या लक्षात आलं, आणि त्याच वेळी तो विठ्ठल गयावया करू लागला. बघा किती भक्तीची ताकद होती. या भक्तीच्या ताकदीच्या जोरावरती या संत जनाबाईंनी विठ्ठलाला आपलंसं करून घेतलं. आणि मग पुढं संत जनाबाई शेवटच्या वेळी 2 वेळी काय सांगतात, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी. बघा शेवटी संत जनाबाई त्या विठ्ठलाला काय म्हणतात, काय सांगतात, जनी म्हणे. जनी म्हणे म्हणजे मी कोण आहे, मी संत जनाबाई आहे. हे विठ्ठला, मी संत जनाबाई तुझी एक निस्सीम अशा प्रकारची भक्ती करणारी एक शिष्य आहे, आणि अशा प्रकारची मी संत जनाबाई बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. आता हे विठ्ठला मी तुला सोडणार नाही. जीवे, जीवे म्हणजे जीव असेपर्यंत. लक्षात ठेवा, शेवटी संत जनाबाई म्हणतात की जीवेन सोडी मी तुला. जोपर्यंत माझ्या या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत मी आता तुला कदापिही सोडणार नाही. जीव असेपर्यंत मी तुला आता या भक्तीच्या जोरावरती मी तुला कायम बंदिस्त करून ठेवणार आहे. मी कायम अशाच प्रकारची तुझी भक्ती करत राहणार आहे. त्यामुळे या माझ्या भक्तीच्या या बंधनातून तू कदापि या ठिकाणी सुटणार नाही. एक लक्षात घ्या, हे सगळे प्रेमाचे शब्द आहेत. प्रेमाने हे सगळं चाललेलं आहे. जसं साधी सोपी गोष्ट, आई आपल्याला दररोज कितीतरी बोलते. मुलांना माहितीये, शाळेत जा म्हणून बोलते, बोलत नाही नुसतं शिव्या सुद्धा देते. वेळ प्रसंगी त्या वयाचा असेल, 5वीला 7वीला 8वीला 9वीला 10वीलाही असू द्या, एक थोबाडी सुद्धा मारते चुकल्यानंतर. का बरं हे घडत असत? दुसरा बाहेरचा कोणी एक शब्द बोललेला चालत नाही, आईनं मात्र एक थोबाडीत मारली तरी त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही. आई बसता उठता अभ्यास कर बोलते, शिव्या देते, शाळेत जा शिव्या देते, तुला हे कळत नाही, तुला ते कळत, असं सतत म्हणत आहे. का बरं? तरी आपल्याला काही वाटत नाही. त्याचं कारण जर काय असेल तर त्याचं कारण म्हणजे ते असणार प्रेम, त्या आईचं असणार ते प्रेम. आणि इथं सुद्धा तसंच आहे, तितकंच प्रेम. बघा, तितकंच प्रेम, तशाच प्रकारचं प्रेम या संत जनाबाईचं सुद्धा त्या विठ्ठलावरती आहे. आणि म्हणून संत जनाबाई त्या प्रेमाच्या जोरावरती त्या विठ्ठलाला आपलंसं करून घेतलंय. आणि म्हणून जसा आई कितीही बोलली तरी मुलांना राग येत नाही, तसं इथं संत जनाबाई कितीही बोलली, काही बोलली तरी त्या विठ्ठलाला राग येत नाही. का? त्या विठ्ठलाला माहिती ही माझी खरी भक्त आहे, आणि मुलांनाही माहिती असते ही माझी खरी आई, माझं हित साधणारी, माझ्या हिताचा विचार करणारी ती आई आहे, म्हणून ती मला बोलतीये हे कळतं. तसं विठ्ठल सुद्धा तसाच आहे. विठ्ठलाला सुद्धा सगळे भक्त सारखे आहेत.
जो भक्ती करतो, जो मनापासून भक्ती करतो, तो खरा विठ्ठलाचा भक्त असतो, तो परमेश्वराचा भक्त असतो. आणि म्हणून संत जनाबाई तशीच आहे, खरी अगदी मनापासून, अंतकरणापासून, मनाच्या आर्ततेपासून ती त्या विठ्ठलावरती प्रेम करणारी, विठ्ठलावरती भक्ती करणारी आहे. आणि म्हणून ती या ठिकाणी हक्क तेवढा त्या विठ्ठलावरती दाखवते. आणि ती म्हणते की शेवटी म्हणून विठ्ठला म्हणते, जनी म्हणे बा विठ्ठला, हे विठ्ठला बा, आता मी तुला कदापि सोडणार नाही. जोपर्यंत माझ्या प्राण आहे, जोपर्यंत माझा जीव आहे, तोपर्यंत मी तुला कदापिही सोडणार नाही. तोपर्यंत मी अशाच प्रकारची ही भक्ती करत राहणार, असं संत जनाबाई या काव्याच्या माध्यमातून विठ्ठलाला या ठिकाणी म्हणतात. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे की